दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ते उमलून खाली पडतं. त्याच दिवशी तास 2 तासामध्ये ते कोमेजून जातं. इतकं कमी आयुष्य त्या पारिजातकाच्या फुलाचं असतं, परंतु जो कोणी त्या झाडाच्या जवळून जाईल ना, त्याच्या मनाला ते मोहून टाकतं. त्याच्या मनाला ते आनंद देऊन जातं. मला वाटतं आपलं आयुष्य तसंच असावं. इतकंच नव्हे तर आपलं आयुष्य हे फुलपाखरा एवढं असावं. फुलपाखराचं आयुष्य अवघा 14 दिवसांचं आहे, परंतु 14 दिवसांच्या आयुष्यामध्ये ते इतकं भिरभिरतं, जो कोणी त्याच्या जवळून जाईल, ज्याची ज्याची दृष्टी त्याच्यावरती पडेल ना, त्याच्या मनाला ते आनंद देऊन जातं. इतकंच नव्हे तर आपलं आयुष्य देवासमोर जळणाऱ्या अगरबत्तीप्रमाणे असावं. अगरबत्ती स्वतः जळते, परंतु आपल्याला सुगंध देते. इतकंच नव्हे तर आपलं आयुष्य हे चंदनाप्रमाणे असावं. चंदन स्वतः झिजतो, परंतु इतरांना सुगंध देतो. म्हणून सांगून जाईल तुम्हाला, चालताना असं चालावं 10-5 लोकांनी उठून रामराम म्हणावं. लक्षपूर्वक आहे का? चालताना असं चालावं 10-5 लोकांनी उठून रामराम म्हणावं. बसताना अशा ठिकाणी बसावं 10-5 लोकांनी जवळ येऊन बसावं. पत्त्या खेळायला नाही बरं का पुरुष मंडळी. बसताना अशा ठिकाणी बसावं 10-5 लोकांनी जवळ येऊन बसावं, परंतु भजन करायला बसावं, पत्त्या खेळायला नाही. बसताना अशा ठिकाणी बसावं 10-5 लोकांनी जवळ येऊन बसावं. बोलताना असं बोलावं, आपल्या वाणीतून अमृत वाहिल्यासारखं वाटावं. आणि मरताना असं मरावं, ज्याला कळेल त्याच्या टचकन डोळ्यामध्ये पाणी यावं. आणि जीवन जगताना असं जगावं, जो व्यक्ती आपल्या समोर येईल ना, त्याच्या चेहऱ्यावरती आपल्याला हसू आणता यावं. लाट उसळून जळी खळे व्हावे, त्यात चंद्राचे चांदणे पडावे. तसे गाली हसता तुझ्या व्हावे, लावण्य उचंबळून वर वहावे. आपल्याला पाहिल्यानंतर समोरच्याची अशी अवस्था व्हावी, असं आपलं जीवन असावं. मग ज्याला असं वाटतंय ना, आपल्याला पाहिल्यानंतर कोणाच्या तरी चेहऱ्यावरती हसू यावं, आपण गेल्यानंतर आपली कीर्ती अनादी अनंत कालापर्यंत पाठीमागे शिल्लक राहावी, त्याने जीवनामध्ये काहीतरी चांगली प्रतिज्ञा करा. माझ्या कीर्तनातलं एवढं वाक्य घरी घेऊन जा बरं का. त्याने जीवनामध्ये काहीतरी चांगली प्रतिज्ञा करा, कारण प्रतिज्ञेशिवाय आपली कीर्ती पाठीमागे शिल्लक राहू शकत नाही. आतापर्यंत इतिहासामध्ये ज्या लोकांनी प्रतिज्ञा केली, त्या लोकांची कीर्ती इतिहासामध्ये अजरामर राहिली. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी प्रतिज्ञा केली. जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं, शुभा तुम्हाला राजा व्हायचंय, शुभा तुम्हाला राजा व्हायचंय, बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा राजा व्हायचंय. आणि अखंड हिंदुस्थानचे छत्रपती माझे शिवाजी महाराज झाले. वाजवायचे असेल तर मोकळ्या मनाने वाजवा, टॅक्स नाही आला त्याच्यावर अजून. टाळी म्हणजे वक्त्यासाठी प्रतिसाद असतो, म्हणून टाळी वाजवायची असेल तर मोकळ्या मनाने वाजवा. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये प्रतिज्ञा केली, परिणाम ते इतिहासामध्ये अजरामर झाले. अरे जशी प्रतिज्ञा माझ्या झाशीच्या राणीने केली, मैं मेरी झाशी नहीं दूंगी, आणि इतिहासामध्ये अजरामर झाली. जशी प्रतिज्ञा लोकमान्य टिळकांनी केली, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी काहीतरी चांगली प्रतिज्ञा करणं अतिशय महत्वाचं. मला असं वाटतं, आपण जर आपल्या जीवनातला मुक्कामच निश्चित केला नसेल ना, तर मार्ग सुद्धा सापडणार नाही बरं का. मार्ग त्यावेळेला सापडत असतो ज्यावेळेला आपल्या जीवनातला आपण मुक्काम निश्चित करू. मग आपल्याला या मृत्यू लोकामधून नेमकं कुठे जायचंय हे आपण इथे ठरवायचं. स्वर्गात जायचंय, नरकात जायचंय की वैकुंठात जायचंय. जर आपल्याला या मृत्यू लोकामधून स्वर्गात जाण्याची इच्छा असेल तर पुण्य कर्म करावं लागेल. जर आपल्याला या मृत्यू लोकामधून नरकात जाण्याची इच्छा असेल तर पाप कर्म केलं तरीही चालेल. परंतु जर आपल्याला या मृत्यू लोकामधून वैकुंठात जाण्याची इच्छा असेल ना, तर जगद्गुरु तुकोबराय ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपल्याला जावं लागेल. दाखवलंय ना त्यांनी मार्ग दाबून गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता नपडे गुंता कोठे काही. जो आपल्याला संतांनी भक्तीचा, प्रेमाचा, ज्ञानाचा, वैराग्याचा, त्या भगवंताच्या नामाच्या चिंतनाचा मार्ग दाखवलाय, त्या मार्गाने जर तुम्ही गेलात तर कोठे गुंता पडणार नाही आणि दुस्तर असणारा भवसागर सहजरित्या पार करून गेल्याशिवाय राहणार नाही. फक्त तो विचार जीवनामध्ये करणं गरजेचं आहे. विचार फार महत्वाचा असतो बघा जीवनामध्ये. ज्याच्या जीवनामध्ये विचार नाही ना, तो त्याच्या जीवनामध्ये कुठलीच गोष्ट साध्य करू शकत नाही. म्हणून विचार फार महत्वाचा असतो. का महत्वाचा आहे सांगू तुम्हाला. रामायणातला एक फार सुंदर दृष्टांत आहे बघा. रामायणामध्ये ज्या वेळेला सीता मातेने रामाकडे हरणाची मागणी केली,
हरणाची मागणी केली आणि राम विचारतायत माते तुला हरिण पाहिजे, कशा करता पाहिजे का? त्यावेळेला सीता माता सांगतायत जाताच पाहतील हरिण सास वाजावा, भरत कैकई करतील आपुला हेवा. ठेवीन मजकडे जपून प्रिये हा ठेवा मी माझ्याकडे जपून ठेवीन, याच्या करता मला ते हरिण आणून द्या, मला ते हरिण पाहिजे. आणि राघवेंद्र सरकार निघाले हरणाला पकडण्यासाठी. हरणाला पकडण्यासाठी निघाले. राम मागे हरिण पुढे, राम मागे हरिण पुढे. आता मायावी हरिण होतं ते, कधी दृष्टीस पडत होतं तर कधी नजरेआड होत होतं. आणि एक क्षण असा आला, रामाचा बाण त्या हरणाला लागला आणि हरिण खाली कोसळलं. परंतु कोसळताना मुखातून शब्द बाहेर पडले, लक्ष्मणा जानकी सीते धाव. आणि या आवाजानं गंमत अशी झाली, सीता माता धावत पळत बाहेर आल्या आणि लक्ष्मणजीला म्हणताय भाऊजी तुमचे दादा संकटामध्ये आहेत, तुमचे दादा अडचणीमध्ये आहेत, तुम्ही पटकन जाऊन त्यांना घेऊन या. पटकन जाऊन त्यांना घेऊन या म्हटल्यानंतर लक्ष्मणजी सांगतायत अगं माते, जग जेव्हा संकटामध्ये असतं ना तेव्हा जग माझ्या दादाचा धावा करतात, माझा दादा त्यांना संकटामधून सोडवतो, माझा दादा संकटामध्ये ही गोष्ट अशक्य आहे. असं म्हटल्यानंतर सीता मातेच्या डोक्यातला विचार बदलला आणि सीता माता म्हणतायत लक्ष्मणा दृष्टा तू कोणत्या कूट उद्देशाने इथपर्यंत आलायस ना हे मला माहिती आहे. रामाचा घातपात व्हावा याच कूट उद्देशानं तू इथपर्यंत आलायस ना. असं म्हटल्यानंतर लक्ष्मणजीला अतिशय वाईट वाटलं आणि लक्ष्मणजी म्हणतायत माते वनवासातले 13.5 वर्ष झाले ग मी तुमच्या मुखाकडे पाहिलं नाही. आणि लक्ष्मणजीचं वाक्य आहे बघा, वाक्य लक्षपूर्वक आहे का? लक्ष्मणजीचं वाक्य आहे, ज्या वेळेला राम विचारतायत ना लक्ष्मणाला लक्ष्मणा हे सीतेचे अलंकार आहेत का, त्यावेळेला लक्ष्मणजी सांगतायत भैया मैंने जब भी देखा भाभी के चरणों को ही देखा है. मी जेव्हा कधी पाहिले त्यावेळेला वहिनीच्या पायाला पाहिले, म्हणून त्यांच्या पैंजनाच्या पलीकडे मी त्यांचा कुठलाही अलंकार ओळखू शकत नाही. इतके निश्चिम जगणारे लक्ष्मणजी, परंतु सीता मातेने त्यांच्यावरती अपशब्दाचा प्रयोग केला. परिणाम जावं लागलं त्यांना भावाला वाचवण्याकरता. भावाला वाचवण्याकरता निघाले जात असताना लक्ष्मण रेषा ओढली आणि सांगितलं या रेषेच्या आतमध्ये राहा, आत राहिलात तर तुमची आमची भेट होईल, बाहेर आलात तर भेट होणार नाही. आणि निघून गेले. जात असताना रावणाने त्यांना पाहिलं. रावण त्या ठिकाणी साधूचा वेश धारण करून आला आणि बाहेरून आवाज दिला सीता मातेला. आवाज दिल्याबरोबर सीता माता बाहेर आल्या. सीता मातेचं ते अप्रतिम सौंदर्य रावणाने पाहिलं आणि सीता मातेला रावण म्हणतोय माते तुझे पती संकटामध्ये आहेत, तुझे पती अडचणीमध्ये आहेत, तुला जर असं वाटत असेल मी त्यांना संकटामधून सोडवावं, मी त्यांना संकटामधून वाचवावं, तर इथे येऊन मला भिक्षा घाल, इथे येऊन मला भिक्षा घाल. म्हटल्यानंतर सीता माता विचार करतायत. लक्ष्मणजीने सांगितले लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही, काय करावं जावं की नाही जावं. परंतु सीता मातेच्या डोक्यातला विचार आधी बदललेला होता, परिणाम उच्चार देखील बदलला, परिणाम आचारही बदलला. लक्ष्मण रेषा ओलांडली गेली. त्याचा परिणाम असा झाला त्यांना अशोक वनामध्ये राक्षसांच्या मध्ये जाऊन पडावं लागलं. अतिशय दुःख त्यांना त्या ठिकाणी भोगावं लागलं. म्हणून ज्या दिवशी तुमच्या डोक्यातला विचार बिघडेल ना त्या दिवशी उच्चार बिघडेल आणि उच्चार बिघडला की आचारही बिघडेल. म्हणून विचार असा करा, विचार असा करा, जो विचार माझ्या विश्वमौली तनवरेंनी केला, जो विचार माझ्या जगद्गुरु तुकोबरेंनी केला, जो विचार माझ्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी केला, जो विचार माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, जो विचार माझ्या झाशीच्या राणीने केला, जो विचार माझ्या शबरी मातेने केला, सारा सार विचार करा. अभंगाचं प्रसार